नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, इतर वर्गांच्या हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला त्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील. प्रथम सत्र प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी, विषय मराठी, गुण 80, वेळ 3 तास. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्या विषयाची तुम्हाला लिंक पाठवता येईल. प्रश्न पहिला, उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा 2 गुणांसाठी. 1. विधाने पूर्ण करा. स्वतःच्या कपाळावरचे गोंधन दिसू नये म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे. ब. सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून सोप्यात येऊन आजी सक्त पहारा करायची. चुकी बरोबर ते लिहा. आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते. बरोबर. ब. सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची. चूक. त्यानंतर उतारा बघा. या उतारावर आधारित पुढील प्रश्न. खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. ब. 70 नंतरही आजीच्या हाती काठी आली नव्हती. चौथं, तुम्हाला आठवत असलेल्या किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणचा एखादा प्रसंग लिहा. मनाने याचं उत्तर लिहायचे. प्रश्न दुसरा, खालील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. इंग्लंडचा हिवाळा. नाही, गवताचे पाते या पाठावर आधारित हा उतारा आहे. तो वाचा काळजीपूर्वक आणि त्यावर आधारित कृती पहा. पानांची स्वभाव वैशिष्ट्ये. अभिमान बाळगणे. पान उच्च पदाचा अभिमान बाळगते आणि दुसरं गवत पात्याला क्षुद्र मानते. ही 2 स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पुढं गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह ते आहेत चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक. या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची. त्यानंतर पुढचा उतारा. रिकाम्या चौकटी भरा. सुंदर स्वप्नामध्ये दंग असणारे गवत पाते. तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी वडील पिढी. तिसरं, पुढील नामांसाठी पाठातील विशेषण शोधा. फळे पिकलेली, आंबा गोड. तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. त्यानंतर तिसरा प्रश्न, उतारा वाचा आणि सूचनेप्रमाणे कृती करा. अपठित उतारा या त्यावर आधारित कृती बघा. पहिली, फुले मानवी जीवनावर ज्यांची उधळण करतात ते घटक. उतार्यातच याची उत्तर आहेत रंग आणि रूप. दुसरं, फुलांच्या प्रती उतराई होण्यासाठी लेखकाने सुचवलेले उपाय. फुलांची पूजा भावनांनी करायची आणि मंदिरे असावीत, फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.
या पद्धतीची उत्तरं लिहा. तुमच्या आवडत्या कोणत्याही 5 फुलांची नावं लिहा आणि एका फुलझाडाचं 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा. बघा फुलझाडांची नावं: गुलाब, मोगरा, झेंडू, चाफा, रातराणी. यापैकी कोणत्याही एका झाडाची थोडक्यात माहिती लिहा, ती तुम्हाला सहज लिहिता येईल. विभाग 2 पद्य विभाग. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता दिली या ठिकाणी, वस्तू ती बघा आणि त्यावर आधारित कृती सोडवा. वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, जीव आणि मन. चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह आणि शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञता पूर्ण निरोपाचा. या पद्धतीने लिहा. पुढची कृती. एका वाक्यात उत्तरे. वस्तू केव्हा सुखावतात? वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की त्या प्रचंड सुखावतात. चौथं. वस्तूंना कोणती हमी द्यावी? आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची हमी द्यावी. 4. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. दुसरं. वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी द्या. या पद्धतीने गाळलेली जागा आणि एका वाक्यात पूर्ण करा. पुढचा प्रश्न. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते थोडक्यात लिहा. मनाने याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 5. पुढील कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. उत्तम लक्षण किंवा आश्वासक चित्र, दोघांपैकी एकावर आधारित. बघा या ठिकाणी आश्वासक चित्राचं उत्तर लिहिले. कवयित्री कोण आहेत? तर नीरजा. कवितेचा रचना प्रकार मुक्तछंद. कवितेतून व्यक्त होणारा विचार: अजूनही समाजाने स्त्री पुरुष समानता अंगीकारली नाही. आणि चौथं. कवयित्री काय संदेश देऊ इच्छितात? तो म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व अंगीकारावे लागेल. 6. पुढील ओळींचे रसग्रहण करा. बघा या ठिकाणी 2 ओव्या दिलेल्या आहेत. पहिली उत्तम लक्षणची आणि दुसरी आश्वासक चित्राची. त्याचं रसग्रहण लिहायचं आहे. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं. त्यानंतर विभाग 3 बघा स्थूल वाचनाचा 7वा प्रश्न. आकृत्या पूर्ण करा. 1. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. कथेचं वैशिष्ट्य आहे माणुसकीचे दर्शन घडते. कथा वाचकांना खिळवून ठेवतात आणि वास्तववादी चित्रणावर भर देतात. चरित्राची वैशिष्ट्ये: महत्त्वाचा विचार, सोपी भाषा. टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष. त्यानंतर साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे. व्याकरण आणि स्वाध्याय भाषाव्यास जोड्या लावा. विद्याधन, पंचारती. विद्याधनचा एक कर्मधारय समास, पंचारती द्विगु समास. दार हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा. चौकी, चौकीदार. समजूत, समजूतदार. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तगादा लावणे, मागे लागणे. कान देऊन ऐकणे, लक्ष देऊन ऐकणे. वचन बदला. झाड, झाडे. पिशवे, पिशव्या. समानार्थी शब्द: सूर्य, रवी. माता, आई. विरुद्धार्थी शब्द: आदर, अनादर. यश, अपयश. अक्षरापासून 2 शब्द अर्थपूर्ण. तुकाराम, तुकाराम मरा काम. अचूक शब्द लिहा. बघा 4 शब्द दिलेले, त्याच्यातला एक शब्द आहे अचूक, तो म्हणजे परीक्षा. दुसरं तीर्थरूप, शेवटचा शब्द दोघांचा बरोबर आहे. वाक्य लेखन नियमानुसार लिहा. पाटी काळी कुळकुळीत झाली. तिचं उत्तर आहे काळी. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. बघा ते वाक्य दिलेलं आहे आणि ते आपण अशा पद्धतीने पुन्हा लिहायचे. नंतर पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. युनिट, क्लर्क. युनिक म्हणजे घटक आणि क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक. प्रश्न 11. पुढील पत्रलेखन व सारांश लेखन पैकी 2 कृतींपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
बघा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. अभिनव विद्या मंदिर कोल्हापूर यांचा प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा. आणि दुसरे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे आपण. नमुना आपल्या पुस्तकात दिलेला आहे, पाठ्यपुस्तकात शेवटच्या पेजवर उपयोजित लेखनामध्ये तो पाहावा. पुढचा प्रश्न त्यालाच ऑर आहे. 1/3 सारांश करा. 6 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. पत्र किंवा सारांश लेखन लिहायचे. त्यानंतर आ भाग, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 गुणांसाठी. 1. जाहिरात तयार करा. शब्द दिलेले आहेत. पर्यावरण स्नेही, गणेशोत्सव, कागदाचा लगदा, मखरे, आकर्षक मनोहरी दागिने आणि घरपोच सेवा. पुढचं कथालेखन करा दिलेल्या शब्दांवरून. आई, बाबा, मुलगा, पैसे हरवणे, मुलावर संशय, दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले, कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. त्यानंतर बातमी तयार करा. अविचाराने ओढवला भीषण अपघात, सेल्फी काढताना जीव गमावला, मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. ही बातमी तयार करायची 5 गुणांसाठी. पुढचं ई भाग. आ भागामध्ये पण हे 3 कृती आहेत तुम्हाला. जाहिरात, कथालेखन आणि बातमी. त्यापैकी 2 कृती सोडवायच्या आहेत फक्त. ई बघा, कोणतीही एक कृती सोडवा 8 गुणांसाठी. प्रसंगलेखन, अकस्मात पडलेला पाऊस. आत्मकथन, मोबाईल तुमच्याशी बोलतोय. आणि वैचारिक लेखनमध्ये आहे ग्रामीण सहजीवन. या तिघींपैकी कोणताही एक निबंध तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. निबंधाचे पण नमुने आपल्या पाठ्यपुस्तकाच्या उपयोजित लेखन या विभागामध्ये शेवटी दिलेले आहेत, ते पहा. बातमी संदर्भातही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. कथेबाबतीत माहिती तुम्हाला तिथं मिळेल. जाहिरात कशी तयार करायची, सारांश लेखन कसं करायचं, पत्रलेखन कसं करायचं, म्हणजेच हा जो काही 11वा प्रश्न आहे, या 11व्या प्रश्नासंदर्भातली सर्व माहिती तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकाचा जो काही शेवटी उपयोजित लेखनाचा विभाग आहे त्या ठिकाणी मिळेल. त्यात काही अडचण आली तर आपल्या चॅनलची मराठीची, व्याकरणाची, मराठीची प्लेलिस्ट पहा. त्यातही आपल्याला हे सर्व विषय दिलेले आहेत. संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या, ती सोडवण्यासाठी आपल्या मराठीची प्लेलिस्ट पहा आपल्या चॅनलची. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.